वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण टीच फॉर इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे आणि टीच फॉर इंडियाद्वारे फेलोशिप रिकग्नाइज करण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये 2 वर्षाची फेलोशिप असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला फेलोशिप दरम्यान 25,000 रुपये स्टायपेंड असणार आहे। आणखी 12,000 रुपये तुम्ही जर सिटीत असले तर 12,000 रुपये तुम्हाला घर खर्च किंवा राहायचा खर्च। त्याचप्रमाणे तुम्ही जर खेडे विभागात असले तर 6,000 रुपयापर्यंत तुम्हाला राहण्याचा आणि खाण्याचा खर्च ते देणार आहेत। म्हणजे जवळपास तुम्ही मॅक्झिमम जर पकडलं तर इथं जवळपास 40,000 रुपयापर्यंत तुम्हाला पेमेंट इथं मिळणार आहे। तर आता फेलोशिप ही काय आहे, तर फेलोशिप कशाबद्दल काम करते ते आपण बघूयात। ही जी फेलोशिप आहे हे एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करते। ही NGO टीच फॉर इंडिया। तर या फेलोशिपचा फॉर्म कसा प्रकारे भरायचा, या फेलोशिपची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत। वन डे ऑल चिल्ड्रेन विल अटेन ॲन एक्सलेंट एज्युकेशन, म्हणजेच यांचं बालशिक्षण किंवा शिक्षणावरती जे मेन ध्येय आहे यांचं शिक्षण हे आहे। आणि इथंच आपण मेनू सेक्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला द फेलोशिप याच्यामध्ये क्लिक करायचं आहे। आता हे जे फेलोशिप आहे ही फेलोशिप काय काय करते, कशा प्रकारची फेलोशिप आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरावं लागतं, आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होतंय ते आपण पाहूयात। वी बिल्ड लीडर इन आवर क्लासरूम, द टीच फॉर इंडिया फेलोशिप युनिक पाथवे बिल्डिंग अ करिअर विथ पर्पज। ही जी फेलोशिप आहे आवर 2 year प्रोग्राम प्लेसेस फेलो as full-time teacher in India's most underserved classrooms become a springboard। कोणाला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल ते टीचर्स किंवा शिक्षक या फेलोशिपचा फॉर्म भरू शकतात। फेलोशिपमध्ये काय काय शिकाल तर पहा कशावरती काम करते। यू विल बी प्लेस ॲज फुल टाईम टीचर इन ॲन इंग्लिश मीडियम गव्हर्नमेंट और अफोर्डेबल प्रायव्हेट स्कूल। प्रायव्हेट स्कूलमध्ये किंवा जे भारतातील इंग्रजी शाळा आहेत त्याच्यामध्ये तुमचे फुल टाईम रिक्रुटमेंट करण्यात येईल। त्याचबरोबर यू विल बी लोकेटेड इन वन ऑफ 9 cities, अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, दिल्ली, गुरगाव, हैदराबाद, कोलकाता, मुंबई और पुणे। तुमचं 9 शहरामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि त्या शहरातील शाळा तुम्हाला मिळणार आहे। आपल्या महाराष्ट्रात जर म्हटलं तर मुंबई आणि पुणेमध्ये यांचे जे सेंटर्स आहेत ते आहेत। यू विल बी प्लेस इन अ ग्रेड 1 to 10 क्लासरूम अँड टीच बिटवीन 40 and 80 स्टुडंट। तुमची पहिल्या वर्गापासून ते 10व्या वर्गापर्यंत निवड म्हणजे शिकवावं लागणार आहे आणि जवळपास 40 ते 80 स्टुडंटला तुम्हाला टीच करावं लागणार आहे। यू मे बी क्लास टीचर टीचिंग ऑल सब्जेक्ट और अ सब्जेक्ट टीचर टीचिंग स्पेसिफिक सब्जेक्ट लाईक इंग्लिश, मॅथ, सोशल स्टडीज और सायन्स। तुम्हाला हे विषय शिकावे लागणार आहेत। युअर जर्नी स्टार्ट्स विथ अ रेसिडेन्शियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट। तुमची जी जर्नी स्टार्ट होणार आहे तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये काय मिळणार आहे, ट्रेनिंग मिळणार आहे। व्हेअर यू लर्न द स्किल्स अँड माइंडसेट, बी टीचर इक्विप टीच इन एनी इनोव्हेशन रिमेनेज वे। म्हणजे तुमच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण पाहिल्या जाणार आहेत आणि त्याच्यावरती वर्क करण्यात येणार आहे। आणि 2 नंबर आहे यू आर द प्लेस ॲज अ फुल टाईम टीचर स्कूल दॅट सर्वे स्टुडंट फ्रॉम लो इन्कम कम्युनिटीज। आता जे काही लो इन्कम कम्युनिटीज आहेत 2 नंबरचा जो पार्ट आहे तुम्हाला शाळेवरती रुजू करण्यात येणार आहे फुल टाईम। आणि थ्रू एक्सपिरियन्स इन एनी अँड बियॉन्ड क्लास यू रिफ्लेक्ट ऑन युअर एक्सपिरियन्स अलॉंगसाइड पियर्स अँड युअर प्रोग्राम मॅनेजर। तुम्हाला त्याच्यामधनं अनुभवसुद्धा येणार आहे। 4 नंबर आहे आफ्टर युअर फर्स्ट इयर यू कॅन चूज टू डू समर इंटर्नशिप वेअर यू एक्सप्लोर अ न्यू डायमेन्शन ऑफ एज्युकेशनल इक्विटी। आता नंतर तुम्हाला जे आहे तुमचं पूर्ण 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला समर इंटर्नशिप याच्यामध्ये करायला मिळणार आहे। वेगवेगळ्या विषयावरती तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता। नंतर 5 नंबर आहे इन इयर 2 यू कंटिन्यू टू टीच अँड लर्न, यू बिल्ड
entrepreneurial skills through be the change project and engage with career fair to find a job, the intersection of your purpose and passion. आता तुम्हाला संपूर्ण कायला अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवाच्या आधारे तुमचे फेलोशिप पूर्ण होणार आहे आणि त्या फेलोशिपच्या अनुभवाच्या आधारे तुम्हाला चांगल्या प्रकारे NGOमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये चांगला जॉब तुम्ही हायर्ड होऊ शकता किंवा जॉब तुम्हाला मिळू शकते. द फेलोशिप इन्फिनिट स्टे युअर जर्नी. आता व्हाय बी अ फेलो काय काय करणार आहे? फाइंड युअर पर्पज, त्यांचं जे काही हेतू आहे उद्देश साध्य करणे. बिकम अ लीडर, त्याच्यामधून लीडर पण तुम्ही बनू शकता. जॉईन अ मुवमेंट, एका चळवळीशी तुम्ही जोडू शकता. ड्राईव्ह चेंज अँड लीड विथ लव. नंतर आहे हाऊ टू बी अ फेलो कसं बनायचं. तर आता याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण दिलेलं आहे. आता ऑनलाईन फॉर्म आपण कसा भरायचा आहे ते आपल्याला पाहायचं. एलिजिबिलिटी क्रायटेरिया कसा काय आहे, तुमचं सिलेक्शन प्रोसेस कसे आहे, प्लेसमेंट सिटीज कोणकोणती मिळणार आहे, कशा प्रकारे मिळणार आहे, कम्पेन्सेशन बेनिफिट कशा काय आहेत. तर आता पहिल्यांदा ज्या पहिले जे एलिजिबिलिटी आहे ते आपण पाहून घेऊयात. फेलोशिप कोहॉर्ट इफ यू कम्प्लीटेड ग्रॅज्युएशन बाय जुलै 2026. तुम्ही 2026 किंवा त्याच्या अगोदर एज्युकेशन घेतलेलं आहे, ते कम्प्लीट केलेलं आहे ग्रॅज्युएशन. आर यू अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाइम फॉर द 2026 फेलोशिप कोहॉर्ट. आणि पहिल्यांदाच तुम्ही या फेलोशिपला अर्ज करायला पाहिजे. आर यू सिटीजन ऑफ इंडिया ओव्हरसीज. आणि भारताचे तुम्ही काय असायला पाहिजे? नागरिकत्व तुम्हाला असायला पाहिजे. आता फेलोशिपची प्रोसेस आहे इथं त्यांनी दिलेले आहे कोणत्या स्टेजमध्ये. स्टेज 1 आहे ॲप्लिकेशन फॉर्म, स्टेज 2 आहे असेसमेंट सेंटर. आता स्टेज 1मध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. साईनअप करून रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. 2 नंबरचा पार्ट आहे तो असेसमेंट. तर कोणकोणत्या सिटीज आहेत त्या मी तुम्हाला अगोदर ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. ह्या 9 सिटीज आहेत. या 9 सिटीजमध्ये तुमचं प्लेसमेंट होऊ शकते. आणि नंतर स्टायपेंड आहे इथं तुम्हाला 25,344 रुपये मंथली स्टायपेंड मिळणार आहे. त्याचबरोबर 6,000 ते 10,000 रुपयापर्यंत मंथली कम्पेन्सेशन अलाउन्स आहे तुम्हाला खाण्यापिण्याचा. नंतर आहे स्टार्ट इयर. आता तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे. आता अप्लाय कशा प्रकारे करायचं आहे ती प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. आणि इथं तुम्ही जर अकाउंट बनवलेलं असेल तर लॉग इन करा, नसेल बनवलेलं तर तुम्हाला साईनअप करायचं आहे. अप्लाय हिअरवर केल्यानं आलेलो आहे. याची जी काही लिंक आहे तुम्हाला वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता आता आपण माहिती बघितलेली आहे फेलोशिपविषयी आणि आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर अप्लाय करायचं असेल ऑलरेडी मी लॉग इन केलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे एलिजिबिलिटी ॲज चेकर. पहिल्यांदा तुम्हाला एलिजिबिलिटी तुम्हाला तुमची द्यायची आहे. समजा मी ग्रॅज्युएट आहे तर मग आपण ग्रॅज्युएट करू. नंतर आहे इंडियन सिटीजन आहे तर इंडियन सिटीजन तुम्हाला चेक करायचं आहे. आणि तुम्ही पहिल्यांदाच ॲप्लिकेशन करत आहात का तर येस माय फर्स्ट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. नंतर चेक करायचं आहे. मग कॉंग्रॅच्युलेशन यू आर एलिजिबल टू अप्लाय फॉर द 2026 टीच फॉर इंडिया फेलोशिप. हे जे पोस्ट आहे हे. आणि त्याच्यामध्ये तुमचा काय टाकायचा जीमेल टाकायचा आणि लॉग इन करायचं. आणि तुम्ही जर लॉग इन केलेलं नसेल तर तुम्हाला साईनअप करावं लागेल. आणि साईनअप केल्यानंतर तुम्ही तो फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन संपूर्ण तुमचं टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर तुमचं असेसमेंट आहे आणि ते असेसमेंटचे जे एसे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत परिपूर्ण. तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये टीच फॉर इंडिया फेलोशिप त्याबद्दल परिपूर्ण माहिती, त्याचबरोबर फॉर्म कसा भरायचा, कम्पेन्सेशन किती आहे किंवा पेमेंट किती आहे त्याच्याबद्दल सर्वत्र माहिती आपण बघितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.